मित्रांनो, जन्मताच कोणतीच व्यक्ती यशस्वी नसते. यशस्वी तीच व्यक्ती होते जी व्यक्ती आपल्या असफलतेची शिडी बनवते व यशाकडे निरंतर प्रवास करत असते. रामकृष्ण हरी माऊली, मी ज्योतिषाचार्य वेदांत कुलकर्णी आपल्या आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम कर्क राशीकरिता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण ऑक्टोबर 2025 च जे काही मासिक राशीफल आहे ते कसं असणार आहे आपल्याला ते सर्व काही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण आरोग्य, अभ्यास, प्रेम, वैवाहिक जीवन तसेच भाग्य, करिअर, बिझनेस यावरती दृष्टी टाकणार आहोत या कार्यक्रमाच्या दरम्यान. असो, सर्वप्रथम आपण ग्रहांचं ट्रान्झिट जाणून घेऊया. तत्पूर्वी आपल्याला जर कुंडलीचं विश्लेषण करायचं असेल तर नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येणार आहे. तसेच आपण वरती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच आय बटन वरती देखील नंबर बघू शकता. असो, आपली रास कर्क रास. कर्क राशीचे जे काही स्वामी आहे चंद्र. आपल्याला माहिती आहे चंद्र हा प्रत्येक 2.25 दिवसानंतर आपलं राशी परिवर्तन करत असतो. ठीक आहे. आपल्या द्वितीय स्थानामध्ये शुक्र व केतू देवता विराजमान आहेत. तृतीय स्थानामध्ये सूर्य देवता, चतुर्थ स्थानामध्ये मंगळ, बुध देवता विराजमान आहेत. आपल्या अष्टम स्थानामध्ये जे काही चाणक्य आहे, राहू देवता हे विराजमान आहेत. आपल्या नवम स्थानामध्ये भाग्यस्थानामध्ये न्यायाचे देवता, कर्मफल दाता शनिदेव हे विराजमान आहेत. चला तर मग कोणतीही वेळ न दवडता आपण आरोग्य विषयक हा महिना कसा असणार आहे ते जाणून घेऊया. आरोग्य. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या राशीचा स्वामी तसेच आपलं फर्स्ट हाऊस, आपली इम्युनिटी पॉवर ही कशी आहे ते दर्शवण्याकरिता आपल्याला फर्स्ट हाऊसचा अभ्यास करावा लागतो. तर आपले फर्स्ट हाऊसचा मालक आत्ताच मी तुम्हाला सांगितलं चंद्र हा जो काय आहे हा प्रत्येक 2.25 दिवसानंतर आपलं राशी परिवर्तन करत असतो. तर आपल्या द्वितीय स्थानामध्ये शुक्र, केतू देवता विराजमान आहे. तृतीयात सूर्य, ठीक आहे. नवम स्थानामध्ये शनी, अष्टमात राहू. ओके. फिफ्थ हाऊसचा मालक जो काय आहे आपला मंगळ देवता हे आपले चतुर्थ स्थानामध्ये गोचर करत आहेत. तसेच त्या ठिकाणी गुरुदेवता हे आपल्या द्वादश स्थानामध्ये विराजमान आहेत. मित्रांनो, कमेंट करा. खूप दिवसांपासून गुरुदेवता हे आपल्या द्वादश स्थानामध्ये 12व्या स्थानामध्ये गोचर करत आहे. त्यामुळे आणि फिफ्थ हाऊसचा जो काही मालक आहे आपला तो नीच झालेला आहे तो राशीचा. त्यामुळे त्या ठिकाणी मी असं म्हणतोय आणि गुरुदेवता देखील 12व्या स्थानामध्ये आहे. आपल्याला पोटाचे विकार कुठेतरी जाणवले असतील या महिन्यात. आपल्याला काही गेलेल्या कालावधीच्या दरम्यान आपल्याला पोटाचे विकार जाणवलेले असू शकतात. तसेच त्या ठिकाणी डायजेशन, ठीक आहे, स्टमक, लिव्हर, फॅट हे कुठेतरी आपल्याला या गोष्टींचा त्रास जाणवला असणारच. या गोष्टींचा त्रास आपल्याला गुरुदेवता जसपासून 12व्या स्थानामध्ये आहे तसपासून जाणवला असणारच. आपला त्या ठिकाणी फॅट वाढले असतील, चरबी वाढली असेल, तसेच आपल्याला लिव्हरचे जे काही त्रास आहेत ते झाले असतील. त्याच पद्धतीने डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती आपला परिणाम झाला असू शकतो. या सर्व त्रासांना आपल्याला सामोरं का जावं लागलं तर याचं कारण असं की गुरुदेवता हे द्वादश स्थानामध्ये भ्रमण करत आहे. गुरुदेवतांवरून आपण पोटाचे विकार दर्शवत असतो. त्याच पद्धतीने आपले मंगळ देवता जे काय आहे फिफ्थ हाऊसचे मालक आहे. फिफ्थ हाऊस वरून आपण त्या ठिकाणी पोटाचे विकार दर्शवतो. ते देखील नीच राशीस्थ झालेले आहेत चतुर्थ स्थानात. भले ते केंद्र स्थानामध्ये आहे परंतु ते नीचेचे झाले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी या त्रासांना सामोरं हे लागलेलं असू शकतं. त्याचा विषय हा महिना आपल्याला कसा असणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या पंचम स्थानाचा विचार करावा लागतो. पंचम स्थानामध्ये मंगळ देवतेची जी काही राशी आहे वृश्चिक रास ती आहे आणि मंगळ हे आपल्या नीचस्थ राशीमध्ये आहे. सध्या मंगळदेव हे आपल्या तूळ राशीमध्ये आहे, केंद्र स्थानात आहे. तसेच ते 27 ऑक्टोबर 2025 रोजी आपली जी काही रास आहे वृश्चिक रास त्या वृश्चिक राशीमध्ये स्थलांतर करणार आहेत, गोचर करणार आहेत. त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला जर एखादे स्टडी विषयक, ठीक आहे, एखादा कोर्स आपल्याला जॉईन करायचा असेल, ठीक आहे, किंवा मग आपल्याला शिक्षणामध्ये काही बदल करायचा असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी जास्त फ्रुटफुल असणार आहे. ज्यावेळेस मंगळ देवता 27 ऑक्टोबर रोजी फिफ्थ हाऊस मध्ये आपल्या स्वतःच्या स्थानामध्ये
गोचर करणार आहे त्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फ्रुटफुल असणार आहे. तोपर्यंत थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एन्झायटी होणार आहे, डिप्रेशन, एन्झायटी, हेडेक जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाच्या दृष्टीने होणार आहे. परंतु त्यानंतर आपल्याला फ्रुटफुल असा राहणार आहे. गुरुदेवता हे 19 ऑक्टोबरला आपलं राशी परिवर्तन करतायत. ते आपल्या केंद्र स्थानामध्ये प्रथम स्थानामध्ये आपल्या राशीमध्ये ठीक आहे येणार आहे. त्यांची जी काही पंचम दृष्टी आहे ती आपल्या पंचम स्थानावरती येणार आहे. गुरुदेवतांना 3 दृष्टी आहेत, पंचम, सप्तम, नवम. त्याने त्या ठिकाणी ते आपल्या पंचम स्थानावरती अस्पेक्ट करणार आहेत. गुरुदेवतांचा जो काय अस्पेक्ट असतो तो मंगलकारी असतो, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तिथून देखील उत्तम पद्धतीचं मासिक राशीफल असणार आहे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने. परंतु मी असं म्हणेन की 27 ऑक्टोबर नंतर आपल्याला जे काही स्टडी विषयक मोठे निर्णय घ्यायचे असेल तर त्यानंतर घ्या. ठीक आहे, पुढे बघूया आपण प्रेम विषयक. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला प्रेमाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला 5th हाऊसचाच आपल्याला अभ्यास करावा लागतो. कारण 5th हाऊस वरून आपण अभ्यास दर्शवतो, प्रथम संतान दर्शवतो, त्यानंतर पोटाचे विकार हे 5th हाऊस वरून आपण दर्शवत असतो. प्रेम देखील आपण 5th हाऊस वरूनच दर्शवत असतो. तर पंचम स्थानाचे जे काही मालक आहे ते मालक चतुर्थ स्थानामध्ये गोचर करत आहे. तसेच त्यांच्या बरोबर बुध देवता आहे. ठीक आहे, शुक्र, केतू, ओके. सूर्य देखील आपल्या तृतीय स्थानामध्ये आहे, शनी नवम स्थानात, राहू ठीक आहे, शनीचा अस्पेक्ट नाही, गुरुचा देखील सध्या अस्पेक्ट नाही. ठीक आहे, 19 ऑक्टोबर रोजी जे काही गुरुदेवता आहेत ते आपल्या प्रथम स्थानामध्ये गोचर करणार आहे. आत्ताच सांगितल्या पद्धतीने त्यांचा जेव्हा 5th हाऊस वरती आपला दृष्टी येईल, ठीक आहे, अस्पेक्ट येईल, त्यावेळेस त्या ठिकाणी आपलं प्रेम विषयक जर म्हणाल तर उत्तम पद्धतीमध्ये असणार आहे. तत्पूर्वी काय का उत्तम नसणार आहे? याचं कारण असं की मंगळदेवता हे निचस्थ झालेले आहे आणि त्या कारणास्तव कुठेतरी आपल्या दोघांमध्ये जे काही संवाद आहे ते कुठेतरी बंद झाले असतील. ठीक आहे, कुठेतरी आपल्यामध्ये वाद विवाद हे झाले असेल, मिसकम्युनिकेशन हे झालं असू शकतं. परंतु ज्यावेळेस गुरुदेवता हे आपल्या फर्स्ट हाऊस मध्ये येणार आहे त्यावेळेस आपल्याला प्रेम विषयक हा महिना जो काय आहे तो अतिउत्तम पद्धतीचा असणार आहे. आपल्यामध्ये वाद विवाद जे काय असतील ते आपल्या राशीमध्ये ज्यावेळेस गुरुदेवता भ्रमण करणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी संपुष्टात येणार आहे. आपण स्वतःच आपल्या पार्टनरला मनावणार आहात. असो, पुढे बघूया आपण वैवाहिक जीवन. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला वैवाहिक जीवनाचा अभ्यास करायचा असतो त्यावेळेस आपल्याला जे काही सप्तम स्थान आहे कुंडलीचं, भागीदारीचं स्थान, जीवनसाथीचं स्थान, सप्तम स्थान याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. सप्तम स्थानामध्ये आपली शनिदेवतांची मकर राशी उदित होत आहे आणि शनिदेव हे आपल्या 12व्या राशीमध्ये, गुरुच्या राशीमध्ये 9व्या स्थानामध्ये गोचर करत आहे. तसेच त्यावरती मंगळाचा प्रभाव आहे, चतुर्थ अस्पेक्ट. मंगळाला 3 अस्पेक्ट आहेत, एक चतुर्थ, दुसरा सप्तम आणि तिसरा जो काही अस्पेक्ट आहे तो अष्टम. आणि त्यामुळे त्या कारणास्तव मंगळाचा अस्पेक्ट आहे, त्यामुळे कुठेतरी आपला जो काही पार्टनर असेल हा पार्टनर जास्त प्रमाणामध्ये थोड्या अग्रेसिव्ह, ठीक आहे, कुठेतरी जास्त आपल्याकडून अपेक्षा धरणारा जर असेल, जास्त अपेक्षा धरणारा जर पार्टनर असेल तर कुठेतरी त्यांचा या महिन्याच्या दरम्यान अपेक्षा भंग होऊ शकतो. ठीक आहे, अपेक्षा त्यांची पूर्ण न केल्यास त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये कुठेतरी ॲग्रेशन आपल्याला बघायला मिळू शकतं. कारण मंगळाचा अस्पेक्ट आपल्या चतुर्थ अस्पेक्ट आपल्या सप्तम स्थानावरती आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळेस गुरुदेवता हे आपल्या प्रथम स्थानामध्ये येतील त्यावेळेस त्यांचा सप्तम अस्पेक्ट हा आपल्या साथीदाराच्या स्थानावरती असणार आहे. ठीक आहे, तर तो अस्पेक्ट आल्यानंतर कुठेतरी आपली वैवाहिक स्थिती जी काय आहे ती उत्तम पद्धतीमध्ये फ्रुटफुल असणार आहे. त्यानंतर मंगळ देवता जे काय आहेत 27 ऑक्टोबर रोजी आपल्या पंचम स्थानामध्ये येणार आहेत. शुक्र देखील आपल्या तृतीय स्थानामध्ये येणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे कुठेतरी आपण असं म्हणू शकू की आपली जी काही मॅरिड लाईफ आहे 19 ऑक्टोबर नंतर अति फ्रुटफुल असणार आहे. तत्पूर्वी थोड्याफार प्रमाणामध्ये ॲग्रेशन आपल्या पार्टनरमध्ये होऊ शकतं आणि एवढंही करून आपल्याला जर दोघांच्या भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय टाकायचा असेल, ठीक आहे, किंवा पार्टनर विषयक जर आपल्याला पार्टनर आपला नोकरीच्या शोधामध्ये असेल किंवा तो त्या ठिकाणी नोकरी नसेल तर ती त्या ठिकाणी गुरुदेवता ज्यावेळेस आपल्या प्रथम स्थानामध्ये येणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचं त्या दृष्टिकोनातून आपल्याला फलित हे मिळणार आहे. मॅरिड लाईफ 95% उत्तम आहे.
पुढे बघूया आपण भाग्य. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला भाग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला नवम स्थानाचा विचार करावा लागतो. आपल्या आयुष्यामध्ये जे काही भाग्य आहे आपलं, हे आपण नवम स्थानावरून प्रेडिक्ट करत असतो. नवम स्थानाचे जे काही मालक आहे गुरुदेवता, हे द्वादश स्थानामध्ये स्थित आहे आणि विलंबाचे कारक शनी ग्रह हे आपल्या भाग्यस्थानामध्ये आहेत. त्यामुळे कुठेतरी आपल्याला भाग्यामध्ये डिले दिसून येत असेल, दिसून येत असेल. परंतु तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की गुरुदेवता ज्या वेळेस फर्स्ट हाऊस मध्ये पहिल्या स्थानामध्ये येतील तेव्हाच त्या ठिकाणी त्यांची नवम दृष्टी ही आपल्या भाग्यस्थानावरती, आणि शिवाय प्लस पॉइंट असा की ती स्वराशी आहे गुरुची, मीन राशी स्वराशी आहे. त्या राशीमध्ये आल्यानंतर, त्या राशीमध्ये गुरूंचा अस्पेक्ट असल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये कुठेतरी जे खूप दिवसांपासून आपल्या मनामध्ये असेल की आपल्या घरामध्ये मंगल कार्य व्हावं, परंतु ते आतापर्यंत झालेलं नाही. ठीक आहे, तर ते जे काही मंगल कार्य आहे ते मंगल कार्य आपल्या गुरुची दृष्टी आपल्या नवम स्थानावरती आल्यानंतर ते कार्य देखील यशस्वीरित्या आपण कराल. त्याच पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस गुरु शनिदेवता हे रेट्रोगेट आहेत, आता सध्या वक्री आहेत, ते जेव्हा मार्गी होतील त्यावेळेस त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये मंगल कार्य होतील. आपल्या घरामध्ये कोणाचं एखाद्याचं लग्न राहिलं असेल तर ते लग्न देखील त्या दरम्यान होऊन जाईल. उत्तम पद्धतीमध्ये आपल्याला फ्रुटफुल हा महिना भाग्याच्या दृष्टीने जर बघितला तर आहे. तसेच शुक्र देवता आपल्या तृतीय स्थानामध्ये येणार आहेत 9 ऑक्टोबर रोजी. त्यांचा देखील अस्पेक्ट आपल्या नवम स्थानावरती येणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला उत्तम पद्धतीची आपल्याला जास्त प्रमाणामध्ये भाग्याची साथ मिळणार आहे. तसेच ते ज्यावेळेस इथे येतील त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला आपल्या लाभाचे कारक आहेत. ते कसले कारक आहेत? लाभाचे, एकादश स्थानाचे मालक आहे. त्यामुळे ज्यावेळेस शुक्र देवता या ठिकाणी येऊन त्यांची दृष्टी भाग्यस्थानावरती येईल त्यावेळेस आपल्याला भाग्याचं व लाभाचं कनेक्शन जुळून येईल व उत्तम पद्धतीचं भाग्यही प्राप्त होणार आहे. पुढे बघूया आपण करिअर. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला करिअरचा विचार करायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण दशम स्थानी अभ्यासात घेत असतो. दशम स्थानाचे मालक मंगळ देवता आता सध्या 27 ऑक्टोबर पर्यंत ते सप्तम दृष्टीने आपल्या करिअरकडे बघत आहे. ठीक आहे, बुधाची देखील दृष्टी आहे. पुढे चालून सूर्य देखील येणार आहे. सूर्य देखील 17 ऑक्टोबर रोजी परिवर्तन करणार आहे चतुर्थ स्थानामध्ये. त्यावेळेस त्या ठिकाणी सर्व सूर्याची दृष्टी, बुधाची दृष्टी, मंगळाची दृष्टी, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला उत्तम पद्धतीचं करिअर हे लाभणार आहे. पुढे बघितल्या गेल्यास त्या ठिकाणी आपल्याला जर एखादा जॉब नसेल आपल्याला तर जॉब देखील मिळण्याचे चान्सेस हे उत्तम पद्धतीचे आपल्याला लाभणार आहेत. त्याविषयी आपण म्हणू शकतो की करिअर जर बघितलं तर आपलं 99.9% उत्तम असणार आहे. पुढे बघूया आपण बिझनेस. बिझनेसचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्याला ओव्हरऑल ग्रहांची परिस्थिती, ग्रहांची स्थिती बघायची असते. गुरुदेवता आपल्या प्रथम स्थानात येणार आहेत. तसेच सूर्य देखील आपल्या चतुर्थ स्थानात येणार आहे. पराक्रम स्थानामध्ये शुक्र देवता येणार आहेत तृतीय स्थानामध्ये. मंगळ स्वराशीस्थ होणार आहे, त्रिकोणामध्ये येणार आहे. सर्व उत्तम आहे. बिझनेसच्या दृष्टीने आपल्याला हा जो काही महिना आहे तो फ्रुटफुल असणार आहे. पुढे बघूया आपल्याला उपाय काय करायला हवे हा महिना अत्यंत उत्तम जाण्याकरिता. तर आपण आपल्या जे काही राशीचे स्वामी आहेत चंद्र, तर चंद्राचा बीजमंत्र करावा. ओम श्राम श्रीम श्रोम सह चंद्रमसे नमः या बीजमंत्राचा 108 वेळेस जप करावा. डेली बेसिस वरती आपल्या शिवलिंगावरती जलाभिषेक करावा. तसेच सफेद पदार्थ शिवलिंगावरती व्हावे. आपल्याला हा महिना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फ्रुटफुल असा असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं, शेअर करावं व सबस्क्राईब करावं. रामकृष्ण हरी.